नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. शरद पवार, आज विषय विश्लेषणाचा हा आहे की शरद पवार लवकरच हिरवा कंदील दाखवतील अशी अवस्था राष्ट्रवादी शरद पवार गटात निर्माण झाली आहे. तो हिरवा कंदील कशासाठी? विश्लेषणाचा मुद्दा हा एवढा आहे त्याच्यामध्ये की आता अमित शहा, देशाचे केंद्रीय गृहमंत्री, भारतीय जनता पक्षाचे नेते, यांच्या हातात बऱ्याच काही गोष्टी आता निर्णयापर्यंत आहेत. आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 8ही खासदार यांनी आता दबाव टाकलेला आहे. पवारसाहेब आता निर्णयापर्यंत या. विलिनीकरण हा विषय पुरेपूर बारगळलेला आहे. विलिनीकरण हा विषयच विलीन झालाय. तो कुठं झालाय? तर भारतीय जनता पक्षाकडे विलीन झालाय. तोही निर्णय अमित शहाच घेणार. विलीन करायचं की नाही, विलिनीकरण या दोघात घडवायचं की नाही, हा सुद्धा निर्णय अमित शहाच करणार आहे. अशा वेळेला आता खासदार हतबल झालेले आहेत शरद पवारांचे 8ही खासदार. लवकरच सत्तेत आपण गेलं पाहिजे, अन्यथा आपल्या पक्षाचं काही खरं राहणार नाही, अशी अवस्था निर्माण झालेली आहे. अशा वेळेला पवारसाहेब आता हिरवा कंदील दाखवतील असं बोललं जातंय. एक मंत्रिपद नक्की आहे केंद्रातलं, आणि सुप्रियाताईंना मंत्रिपद घ्या. मंत्रिपद आल्यानंतर, सत्ता आल्यानंतर मग पक्षाला स्थिर स्थावर होण्यास मदत होईल, अशी या खासदारांची अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं हा दबाव वाढला. तर सध्या पवारसाहेबांची तब्येत बरी नाही आहे, सारखं काहीतरी हॉस्पिटलायझेशन होतंय हे दिसतंय, त्यामुळं परत विषय थोडं थांबलाय. पण विलिनीकरण हा विषय सुद्धा सुनेत्राताई आणि अजितदादा पवारांचा पक्ष जो आहे त्यांनी सुद्धा, जर का भारतीय जनता पक्षानं निर्णय घेतला विलिनीकरण करा, तरी ते करायला तयार आहेत. त्यांचाही चेंडू त्यांच्या कोर्टात गेलेला आहे, भारतीय जनता पक्षाला. एकंदर विषय असा आहे की शरद पवारांचे आमदार आणि खासदार हे काही आता थांबायला तयार नाहीत, विरोधामध्ये बसायलाही तयार नाही आहेत. अशा वेळेला शरद पवारांना निर्णय करावा लागेल. आता अडचण कुठली आहे तर ती NDA आणि इंडिया. म्हणजे शरद पवारांना थोडं आता निवृत्ती राहू द्या, पण मी आता सक्रिय जास्त होऊ शकत नाही, सुप्रिया सुळेंच्याकडेच नेतृत्व देऊन आपण थोडं बाजूला होऊया, अशा पद्धतीचं ते गणित दिसतंय. आणि शरद पवार हा निर्णय घेतला तर खासदारांच्यात आनंदोत्सव आहे. आणि देवाभाऊंच्या टचमध्ये सुद्धा ही मंडळी आहेत, अशी बातमी आहे. आणि दिल्लीतनं अमित शहा लक्ष ठेवून आहेत. आणि लवकरात लवकर निर्णय जर का झाला तर सुप्रिया सुळे या मंत्री होतील आणि राज्यातही काही वाटा त्यांना मिळेल, अशी आत्ता दाट शक्यता दिसायला लागली आहे. ही या गेल्या 2 दिवसातल्या या बातम्या आहेत आज. आणि अमित शहा निर्णय करतील. शरद पवार आता बरे झाल्यानंतर लवकरच त्यांच्या पक्षाची, गटाची, राष्ट्रवादी पक्षाची बैठक होईल आणि त्याच्यात हा अंतिम निर्णयापर्यंत येतील, अशी अपेक्षा धरायला हरकत नाही. कारण त्यांचे खासदार आहेत ना, आता ते किती दिवस आम्ही बाहेर राहू, किती दिवस आम्हाला निधीपासून बाजूला राहायचं, आम्ही आपल्या मतदारसंघातली कामं किती पेंडिंग आहे. तर ह्यामुळे ते कंटाळलेले आहेत. आणि विलिनीकरण आज होईल, उद्या होईल, आज होईल, उद्या होईल, ह्याच चर्चा चालू आहेत. परंतु ते सुद्धा होणार नाही हे आता दिसत असताना मग कुठेतरी आपण बाहेरून पाठिंबा द्यायचा NDAला आणि आपण सरळ सरळ सत्तेमध्ये भागीदार व्हायचं, हा निर्णय एकंदर झालेला दिसतोय. बघूया, काही दिवसातच चित्र राजकीय स्पष्ट होईल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या